इंडिगोची विमानसेवा अजूनही विस्कळीतच आहे आणि या विस्कळीत विमानसेवेचा राज्यातले मंत्री आणि आमदार यांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। अनेक फ्लाइट्स कॅन्सल झाल्यामुळे आमदार ट्रेन आणि कारने प्रवास करत नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी रवाना झालेले आहेत। पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी तर पुणे आणि गोव्यातनं नागपूरसाठी फ्लाइट बुकिंग देखील केलेलं होतं। इंडिगो कंपनीच्या विस्कळीत विमानसेवेचा फटका आता मंत्री आणि आमदारांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण इथल्या मंत्र्यांना आणि विशेषतः आमदारांना हा सगळा फटका बसलेला आहे। नागपूरचं अधिवेशन आहे ते परवा दिवशी या ठिकाणी सुरू होतं आहे आणि आपण पाहतोय की हे जे पश्चिम महाराष्ट्रातले मंत्री आहेत, विशेषतः कोकणातले मंत्री आहेत, हे आता बाय कार जे आहेत ते आपल्याकडं नागपूरकडं जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कॅनवॉय त्यांचा या ठिकाणी लागलेला आहे आणि काही मंत्री आहेत ते आता यातून कोल्हापुरातून विशेषतः निघालेले आहेत। सातारमधून देखील काही मंत्री आहेत ते रेल्वेचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळं अधिवेशन आहे ते सोमवारपासून सुरू होते आणि आज पार्श्वभूमीवरती कोल्हापूर, सांगली, सातारा त्यासोबतच कोकणातले काही मंत्री आणि आमदार हे आता बाय कार आता आपल्याकडे नागपूरकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर इंडिगोच्या या विस्कळीत विमानसेवेचा फटका जो आहे तो या ठिकाणी बसताना आपल्याला दिसून येतोय। त्यामुळं आमदार असतील, मंत्री असतील, त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून चारचाकी वाहनानं जाणं पसंत केलं आहे। काही आमदार आणि मंत्र्यांनी रेल्वेने जाणं पसंत केलं आहे। त्यामुळे आता हे सगळे मंत्री आहेत ते उद्या दुपारपर्यंत फार तर फार उद्या संध्याकाळपर्यंत चहापानाच्या कार्यक्रमाला पोहोचतील। त्यासाठी ते आता रवाना झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।